गुड मॉर्निंग मित्रांनो. आज सकाळी मित्राच्या गॅरेजवर बसलो होतो. तिथे डॉगेज व्हायच्या पिल्लूला कुणीतरी 2 दिवसापूर्वी नकळत उडून गेलो होतो. त्यांनी डॉक्टरला वगैरे बोलून आपले त्याचा इलाज चालू होता. तितक्यात आपल्याला पडली ट्रीप धानोरी टू कराड. मग त्याला म्हटलं काढली गाडी, निघालो कस्टमरच्या घरी. हे आलो चाय वगैरे घेऊन मस्तपैकी गाडीत बसलो. त्यानंतर म्हटलं आता चला कस्टमरला पिकअप वगैरे करून निघूया. मग काय पुढं आलो मस्तपैकी. वातावरण पण एकदम कडकमध्ये होतं. कस्टमरला पिकअप वगैरे करून निघालो. म्हटलं आता चला आपल्या पुढे आलो स्वारगेट चौकात. मरणाचं ट्रॅफिक जाम झालं होतं. कसं तरी वाट काढत निघालो. मग आलो आपलं कात्रज चौकात, तर काय ट्रॅफिक नव्हतं. म्हटलं चला बरं झालं, एकदम ओके मध्ये कार्यक्रम. मग एक्सप्रेसवेला गाडी काढली मस्तपैकी सनाट एकदम. काय वातावरण असं झालं होतं की मधात ऊन वारा पाऊस. म्हटलं खाली उतरून जरा शूट घ्यावं. क्लायमेट पण भारी झालं होतं. त्यानंतर कस्टमर म्हटलं की मला गाडी चालवा. म्हटलं सर तुमचीच गाडी, काय विषय नाही. कस्टमरला आपल्या सिंगल रोडला गाडी काढून दिली होती मस्तपैकी. आपल्याला गाडीमध्ये पेट्रोल भरायचं होतं. त्यानंतर म्हटलं सरांना घ्या आता पंपावरती गाडी. पेट्रोल वगैरे भरून गेलो मस्तपैकी. त्यांच्या घरी वगैरे पोचलो. त्यांनी नाश्ता वगैरे करून म्हटलं चला आता निघायचं आपल्याला, पण उशीर झाला होता. त्यामुळं मग काय डायरेक्ट हायवेला लागोस तर पूर्णपणे अंधार झाला होता. मग संध्याकाळी जेवणासाठी कुठेतरी थांबवं म्हणलं. इथं वेळेला एक चांगलं हॉटेल आहे आसरा म्हणून. इथं गाडी वगैरे थांबवली जेवणासाठी. मग उतरलो आपलं गाडी पार्क वगैरे हे करून. चला म्हटलं आता आतमध्ये जाऊन काहीतरी ऑर्डर द्यावं पटकन, कारण उशीर पण खूप झाला होता. जेवण वगैरे झालं मस्तपैकी. चला निघालो. ब्लॉग आवडला तर तेवढं फॉलो करून जावा. भेटू पुढच्या ब्लॉगला.